ये गवर्नमेंट ऑफ इंडिया टूरिस्ट लाल किला बाद में देखेंगे ना, आखिरी में है ना। लाइटिंग फाइटिंग अच्छी दिखती। लाइटिंग वाला शो देखो, 500 रुपये का टिकट है। अच्छा, तो वो वैसे नहीं है कि पहले नहीं बाहर से नहीं देख सकते? एक चीज का ध्यान रखना सर, 6 बजे तक बंद हो जाते हैं सारे, मालूम होगा। तू मांगो उल्टे हाथ पे रहता है हमारे देश के डिफेंस मिनिस्टर। कौन है हमारे देश के डिफेंस मिनिस्टर? अमित शाह। डिफेंस मिनिस्टर कौन है? राजनाथ सिंह। हाँ, राजनाथ सिंह जी रहते हैं। सीसीटीवी लागले आहे पूर्ण। गांधी जी को गोली मार दो वहाँ पर नथुराम गोडसे ने। सामने हे काँग्रेसचं संग्रहालय इंदिरा गांधीचं। मिशन। इस घर में इंदिरा गांधी अपने पिता जवाहरलाल नेहरू के देहांत के बाद सन्यासी में चौपाई रहने की आई थी। ये जो पूरी जानकारी है यहाँ पर है। ये पूरा देखने लायक। विभिन्न चीजें पूरी जानकारी यहाँ पर लिखाई हुई है। ये इंदिरा गांधी की पूरी जो पेपरची जे कतरण वगैरे आहे ते काढून पूर्ण माहिती या ठिकाणी अधोरेखित केलेली आहे। असं हे स्मारक आहे। म्हणजे चित्रणाच्या दृष्टिकोनातून पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। इंदिरा गांधीचे पूर्ण जे दिनचर्या, त्यांचे ते कर्तव्य, त्यांनी काय काय मुख्य पंतप्रधान असताना त्यांनी काय काय लेवल केला त्याचं पूर्ण चित्रीकरण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। येऊन पाहण्याजोगे आणि व्यवस्थित असे हे ठिकाण आहे। त्यांची वस्तू देखील आहे इथं ठेवलेल्या। त्यांचे ते चित्रीकरण त्यांची दुर्बीण वगैरे
त्यांनी जे कादंबरी पुस्तक वगैरे लिहित होते ते वाचत होते, त्यांचे हे पूर्ण साहित्य. सैन्यासंग पूर्ण परीक्षण वगैरे करताना बॉर्डरवर जाऊन त्यावेळेस पाकिस्तान आणि इंडियाचे जे वाद होते, वादाला संगोपन करण्यासाठी हे त्यांची साडी वगैरे, त्यांनी जे ज्यावेळेस ते त्यांच्यावर गोळीवर हल्लाबार झाला त्यावेळेची साडी, त्यावेळेची चप्पल. अशी हे प्रदर्शनी आहे. पूर्ण त्यांच्या कात्रण, त्यांची पुस्तकं, त्यांचे फोटो यांच्यावरून त्यांची दिनचर्या कशी होती, त्यांची पूर्ण जी इंदिरा गांधीची जी माहिती आहे ते या ठिकाणी आपल्याला अधोरेखित करता येईल किंवा पाहता येईल, अनुभव करता येईल. ते पाहून आपल्याला अनुभूती येईल ते कशी नेता होती. हे त्यांचे साहित्य, पूर्ण शाल वगैरे, साडी वगैरे त्यांची. हे त्यांच्या हँडरायटिंगमधलं लेटर, त्यांची हँडरायटिंग बघा किती सुंदर होती. इंदिरा गांधी की हँडरायटिंग. 5% ज्यावेळेस जेलात होते त्यावेळेस त्यांनी जे लिखाण केलं त्यावेळेस. त्या काळातल्या चाब्या वगैरे या पद्धतचं हे पूर्ण प्रदर्शनी. त्यानंतर आपण आता समोर यांना, हे जे आमच्या संघ परीक्षक आहे यांना नरेंद्र मोदीला काय भेटले ते विचारत आहे. सध्या तिला काहीच भेटलं नाही. इसी में तो पूरी रात ये राष्ट्रपति भवन, ये राष्ट्रपति भवन है. इसके अंदर 340 रूम है राष्ट्रपति के लिए. हा बाहेरचा परिसर. ले सकता फोटो? मैं गाड़ी रोकूंगा वहाँ पर, अंदर रोकूंगा पार्किंग में. आप लोग पार्लियामेंट का, न्यू पार्लियामेंट का फोटो वगैरह ले लेना, सेल्फी वगैरह ले लेना. पार्किंग में रोकूंगा. बाहेरचा परिसर. यहाँ सर ध्यान से देखिए, ये बीचों बीच पार्लियामेंट है, ओल्ड पार्लियामेंट. ये ओल्ड वाला है ना? ये वाला सामने. हाँ, वो है न्यू वाला. इकडलं ओल्ड पार्लमेंट आणि इकडलं नवीन पार्लमेंट आता बनलेलं. लेने फोटो वगैरह आपको? हाँ. यहाँ से चले आइए, फोटो ले लीजिए, जाइए बस. चलो. बाथरूम वगैरह जाना है तो म्हणजे इथं व्हिडिओ शूटिंग होते का बाबा? हा बाहेरचा परिसर पार्लमेंटचा. हे पूर्ण दिल्लीतला हा पूर्ण बाहेरचा परिसर होऊ शकता तुम्ही. किती सुंदर. धुकं असल्या कारणामुळे थोडं अंधक दिसत आहे.
काय करा, वातावरण शेवटी निसर्गाच्या समोर आपलं काही चालणार नाही. हा पूर्ण परिसर, हा पूर्ण परिसर पार्लमेंट पाहण्याजोगती आणि या ठिकाणी येऊन हे अनुभूती घेण्याचा हा एक सुंदर असे नजारे. स्तंभ वगैरे आपल्या जे पैसे वगैरे राहतात त्याच्यावर जो स्तंभ राहतो हा स्तंभ आहे, त्याचं स्मारक म्हणून जे संसद आहे त्याच्यावर ते ठेवलेलं आहे. हे जुनं पार्लमेंट. पूर्ण परिसर. पूर्ण दिल्लीची सिटी. हा पूर्ण चौक. विज्ञान भवन. विज्ञान भवनचा पूर्ण बाहेरचा परिसर. उपराष्ट्रपति का भवन ये अभी गया हुआ है. परिसर. या ठिकाणी कार्यक्रम वगैरे घेण्यासाठी हे रिहर्सल वगैरे ज्या ठिकाणी घेतात ते मैदान आहे. रिहर्सल वगैरे घेतात. 26 जानेवारीसाठी जे रिहर्सल आहे ते या ठिकाणी घेण्यात येते. बंद कर लगा इंडिया गेट बंद किया की उन्होंने. आता ते बंद केलेलं आहे तरी मी त्यांना तुम्हाला झूम करून दाखवतो. अच्छा मायाबन ट्रक 4-5 ट्रक जाने देते हैं सर. आज 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 पता नहीं क्या बंद कर देता है. बंद किए इंडिया गेट तर काम चालू असल्या कारणामुळं या ठिकाणी जाण्यास बंदी आहे. हां काम चालू आहे इसलिए जाने में आज बंदी है. मानसिंह मार्ग ये मानसिंह मार्ग. या ठिकाणी पर्यटक वगैरे बाहर वहाँ से फोटो खींचना तो आपको. हाँ गांधी स्मृती या 4था पॉइंट. हां हां तिथं स्टॉप होते पण ते मी ॲड करता येते ना मग. गेट नंबर 2. समयाचा सुबह 10 ते 6:30 वाजेपर्यंत याचा टायमिंग आहे. ते सूचना केंद्र, इन्फॉर्मेशन सेंटर, कुठं काय आहे याचं इन्फॉर्मेशन सेंटर
तिथं हे पूर्ण हे हा तिकीट वगैरे घ्यावं लागते. या ठिकाणी एंट्री वगैरे नाही बरं ना. हे मागचं म्युझियम पूर्ण हे इंग्लंडचे लोक वगैरे या ठिकाणी येतात पूर्ण माहिती घ्यायसाठी. पूर्ण स्मारक गांधीचं घर आहे. हा इटलीचा माणूस. म्हणजे त्या माणसाचा ॲटिट्यूड एवढं खतरनाक होतं आणि इंग्रजांना ते त्यांच्या बाहेर खातं असं म्हटलं होतं की म्हणजे तुम्हाला काय इंडियातून मिळाला. हा पूर्ण परिसर आतमधला पूर्ण परिसर. दुसऱ्या दिवसातून इकडे ते आले आपण इतकी तर जात नाही. आपण स्वप्न पाहतो आपण दुसरी गेलं पाहिजे. गांधीचा परिचय या ठिकाणी दिलेला आहे. बालाजी या पद्धतीनं तुम्ही झूम करून यामध्ये पूर्ण त्यांची वंशावळी पूर्ण माहिती करून घेऊ शकता. वापस जाना ती गोली कापी मारायची तिकडे जाऊ. यहाँ से ह्याच पावलांना गांधीजी या ठिकाणी इथे या ठिकाणी आले होते आणि जे नथू गोडसे होतं नथू गोडसे या ठिकाणी त्यांनी हे केलेलं होतं. त्यांना खून केलेलं होतं. इथे या ठिकाणी त्यांना गोळी मारली होती गांधीजींना. हे ते ठिकाण आहे. हा तो परिसर. या ठिकाणी ते गांधीजींचं जे प्रेत होतं या ठिकाणी 30 जानेवारी 1960 मृत्यू ह्या बाद इसे शहर गांधीजी बघितलं शहर रस्त्यावर रखा गया था. तर या ठिकाणी ठेवलेलं होतं त्यांच्या पार्थिव शरीर. हे त्यांचं बसण्याचं ठिकाण गांधीजींचे. आतमध्ये प्रवेश केल्यास आपल्याला त्यांचे साहित्य बसण्याचं ठिकाण चरखा वगैरे पाहायला मिळतात. चरखा वगैरे आहे त्यांचा. हे राजघाट हे दिल्लीचं राजघाट. हे बा इथं बा हे किसान घाट जिथं किसानाचं जे मोर्चे वगैरे बांधणी राहते ते किसान घाटवर उन्हात येते. या ठिकाणी जे प्रोटेस्ट कोणीही प्रकारचे प्रोटेस्ट करण्याचं ठिकाण म्हणजे हे राजघाट आहे. या ठिकाणी संघर्षस्थळ प्रधानमंत्री चौधरी समाधी हा पूर्ण परिसर. किती मस्त दिसते आपल्याकडे
हा पूर्ण परिसर सुंदर असे फुलं. असा हा परिसर. या ठिकाणी चप्पल आणि जोडे काढण्याचं या ठिकाणी साधन. या ठिकाणी चप्पल आणि जोडे काढण्यास स्टँड वगैरे लावलेले. आतमध्ये आल्यास तिथे आणि चप्पल लागते. निःशुल्क सेवा उपलब्ध आहे. इथून एंट्री आहे. एंट्री नंतर इकडून बाहेर नंतर राजघाट दिसतो. हा किती सुंदर रमणीय. फोटो सेशन करण्यासाठी हा एकदम व्यवस्थित असा स्पॉट आहे. कोणी जर आले दिल्लीला तर एक वेळेस भेट द्या. नाही येणार असेल तर माझा व्हिडिओ आहेच, त्याच्यातून तुम्हाला पूर्ण दर्शन होऊन जाईल. हे समाधीस्थळी. चला तुम्हाला जवळून समाधीस्थळी दाखवते. ही समाधीस्थळी. या ठिकाणी त्यांचे अस्थे वगैरे ठेवलेले आहे. फदे हां अशी समाधीस्थळी आहे. सुंदर प्रेक्षक वर्ग पाहायला आलेला. हा पूर्ण परिसर पहा. मोठा परिसर आहे हा. या ठिकाणी अशी समाधीस्थळी आहे. हे स्वच्छता अभियान. हे एक राष्ट्रीय उद्यान स्वच्छता केंद्र. असं या ठिकाणी आहे. गांधीजी मूर्ती देखील आहे. पूर्ण अंदरचा परिसर. अशा मूर्ती वगैरे अंदर बसवलेल्या आहे. हा पूर्ण परिसर. हे देखील एक पाहण्याचं चांगलं एक रमणीय ठिकाण आहे. ये नाइट का लाल किला दिल्ली. रात को ऐसा दिखता है. सुंदर ऐसा नज़ारा. यहाँ पर एंट्री ये टिकट है काउंटर. वो टिकट ले सकते हैं अंदर जाने के लिए. ये पूरा नज़ारा है. ये पूरा खुला है. सुंदर. रात्री येऊन या ठिकाणी जे लाइटिंग आहे त्याची अनोखीच एक रंगत संगती साधल्या जाते.
पण या पद्धतीने अशी दिसते. अति सुंदर. पूर्ण लाल किल्ला. तो सिक्युरिटी वगैरे लागलेली आहे. आजूबाजूचा परिसर या ठिकाणून आम्ही आलेला आहे. हे न्यू दिल्ली रेल्वे स्टेशन, जुने न्यू दिल्ली रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणी टोटल 15 प्लॅटफॉर्म आहे. 15 प्लॅटफॉर्म असून हे रेल्वे स्टेशन या पद्धतीनं सजावटी असं दिसत आहे. वरती जायला लिफ्ट वगैरे आहे. पूर्ण सुविधाने लेस, पूर्ण सजावटीनं लेस, एकदम सुंदर असं. या ठिकाणी प्लॅटफॉर्म 1 ते 14, 15 पर्यंत जाण्याची ही ह्या मार्ग आहे. आणि एक दुसरा तो मार्ग आहे शेळ्यांचा पायी चालण्याचा. अशा पद्धतीने या ठिकाणी इथं शासन कार्यालय आहे. इथं गाद्या वगैरे ठेवण्याचं, आपलं बॅग वगैरे ठेवण्याची, अनामत सामान रूम वगैरे या ठिकाणी इथले आहे. व्यवहार रेट आहे जास्त आहे नाही.